नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. भारताला सणांचा राजा असं म्हटलं जातं किंवा भारतामध्ये अनेक सणवार उत्सव साजरे होतात. अनेक धर्माचे लोक अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा मग वेगवेगळ्या चालीरीतीप्रमाणे अनेक सण साजरे केले जातात. तर मार्गशीर्ष पंचमी या दिवसाला सुद्धा महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पंचमी या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. काही भागात मार्गशीर्ष पंचमी विवाह पंचमी म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात ही नागदिवाळी किंवा मग नागदिवे म्हणून सुद्धा साजरी होते. तर यावर्षी म्हणजेच 2024 दिवशी शुक्रवार 6 डिसेंबर या दिवशी नागदिवाळी किंवा मग नागदिवे हा सण साजरा होणार आहे. नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. या दिवशी नाग प्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने एक एक मिठाई किंवा पक्वान्न तयार करून त्यावरती एक एक तुपाचा दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहे. तर काही ठिकाणी दिवाळी, देवदिवाळी यानंतर नागदिवाळी म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान म्हणजेच दिवे लावण्याला. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागची श्रद्धा आहे. नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे आपल्या कुळाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक म्हणून पूजले जाते. या मूळ पुरुषाच्या कृपेने आपल्या घरात पुरुषांना किंवा मग जे काही लहान मुलं आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून या दिवशी पूजा होते. या सणाचा उल्लेख स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी स्नानदान बहुफला नागलोका प्रदायनी या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमी प्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला सुद्धा नागाची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने त्याचे खूप चांगले फळ प्राप्त होते. तर त्याच प्रित्यर्थ त्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि लक्ष्मी प्राप्त होते. नागदिवाळीला म्हणजेच नागदिव्याला हे बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात. काही ठिकाणी गव्हाचे तर काही ठिकाणी कणकेचे किंवा बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात. आपापल्या परंपरेनुसार, चालीरीतीनुसार, कुळाचारानुसार कोणी 1 तर कोणी 5 किंवा काही ठिकाणी 16 दिवे सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या नावाने तयार करून पूजले जातात. तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळी आहेत तितके दिवे लावण्याची प्रथा आहे. हे दिवे डमरूच्या आकाराचे तयार केले जातात. त्यामध्ये डाळ, भात किंवा मग काही ठिकाणी पुरणाचे नागदिवे केले जातात आणि त्यावरती एक एक मिठाई, पक्वान्न ठेवले जातं आणि त्यावरती दिवा लावला जातो. तर या दिव्यासह हरभऱ्याची किंवा मेथीची भाजी, वांग्याचं भरीत, भात असा नैवेद्य लावला जातो. तर हा जो नागदिव्याचा सण आहे तो हिंदू धर्मातील खूपच प्राचीन सण आहे. तर हा सण मुख्यतः आपल्या घरातील लहान मुलं किंवा मग पुरुषांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून ते जेव्हा जन्मतील त्या वर्षापासून हा सण साजरा केला जातो आणि प्रत्येकाच्या नावाने एक एक मिठाई पूजली जाते आणि तीच नंतर प्रत्येक वर्षी पूजेमध्ये ठेवली जाते. मुख्यतः या दिवशी नागदिव्याची किंवा मग नागदेवाची सुद्धा पूजा होते. नागदिवे प्रज्वलित केल्यानंतर त्याचं पूजन केल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना आणि पुरुषांना या दिव्यांनी ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्याच रात्री दिव्यावरती एखादा चमचा किंवा स्टीलचं भांड धरून त्यावरती काजळी धरली जाते आणि त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालून याचं काजळ बनवलं जातं. नागदिव्याच्या दिवशी हे काजळ जर घातलं तर नवीन दृष्टी प्राप्त होते असा सुद्धा यामागचा हेतू आहे. तर ही संपूर्ण नागदिवाळी किंवा मग नागदिव्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.